उन्हाळ्यामध्ये ना शरीराला भरपूर अशा ताकद आणि ऊर्जा देणारे लाडू आपण बनवतो. तर त्यासाठी 1 वाटी भरून ही भाजक्या चण्याची डाळ घ्यायची. तर ही नसेल तर तुम्ही फुटाण्याचे साल काढून घेतले तरी सुद्धा चालेल. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे. तोपर्यंत गॅसवर एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप टाकून घ्यायचे. आता ज्या वाटीने 1 वाटी आपण डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी गूळ याच्यामध्ये टाकून गूळ फक्त वितळून घ्यायचा, अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे. गूळ वितळल्यानंतर लगेचच बारीक वाटून घेतलेली डाळीचा पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. नीट मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये भरपूर अशा गाठी झाल्यात, त्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. लगेच याचे आपल्याला मिडियम आकारामध्ये लाडू बनवून घ्यायचे. हे लाडू शरीरासाठी भरपूर असे पौष्टिक असतात. चण्याची डाळ आणि गूळ सोबत खाल्ल्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढतं. याचे भरपूर असे फायदे आहेत. मी याच्यावरती फुल व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकताय. आणि कशी वाटली रेसिपी ना आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता. बाय बाय.